आज संकमध्ये आमरण उपोषण चालू होता। या निमित्ताने संक तहसीलदार अप्पर तहसीलदार कार्यालय विभाजन करून उमदीला अप्पर तहसीलदार निर्मिती करण्याचा एक प्रशासनाचा प्रस्ताव आहे। या विरोधात संकमध्ये आपण आमरण उपोषण चालू केलेलं आहे। या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला विनंती एक निवेदन आम्ही सादर केला। निवेदनाचा गांभीर्य सरकारने घेतलं नसल्यामुळे, प्रशासनाने घेतलं नसल्यामुळे पहिला दिवस आम्ही भव्य मोर्चा अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या तहसीलदार कार्यालयावरती काढला। हजारो संख्येने आम्ही मोर्चात सहभागी होते, संघ व संघ परिसरातील गावकरी। आज संघ अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या वतीनं अप्पर तहसीलदार यांनी आम्हाला भेट दिली, पण कुठलाही आश्वासन आम्हाला दिले नाही किंवा अप्पर तहसीलदार कार्यालय तुमचा संकलात राहील असाही कुठलाही त्यांनी ठाम विश्वास आम्हाला व्यक्त केला नाही। त्या विरोधात त्यांचा निषेध म्हणून आणि शासनाने घातलेल्या घाटच्या विरोधात आज आम्ही संघमध्ये कॅन्डल मोर्चा हजारो संख्येने एक निषेध व्यक्त करण्यात आला। कॅन्डल मोर्चाच्या माध्यमातून सरकारला एवढं सांगायचं आम्हाला, आमचा संघ अप्पर तहसीलदार कार्यालय अबाधित ठेवून तहसीलदार कार्यालय आम्हाला संघला कायमस्वरूपी द्यावं आणि संघ तालुका निर्मिती करावा, या मुख्य मागणीसाठी आम्ही आज कॅन्डल मोर्चा काढलेला आहोत। उद्या सोमवार दिनांक 15 रोजी आम्ही संघ बंदचे आवाहन केलेलं आहे। संघ व संघ परिसरातील सर्व गावे बंद ठेवून या शासनाचा आणि प्रशासनाचा आम्ही निषेध करत आहोत। जर उद्यापर्यंत शासनाने आणि प्रशासनाने आमचा दखलपत्र नाही घेतला, आमचा प्रस्ताव रद्द नाही केला, तर आम्ही परवा दिवशीपासून जनावरे घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत। घरटी 2-3 माणसं घेऊन, शेळी, मेंढी, गाय, सगळे बकरे घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत। या माध्यमातून मी शासनाला एकच विनंती करतोय, आमचा जनतेचा आक्रोश आहे तो आपण दखल घेऊन लवकरात लवकर आमचा उद्यापर्यंत तोडगा काढण्यात यावा, आणि आता आम्ही उग्र आंदोलन करणार आहोत। संघमधील हे आंदोलन व्यापक वाढत आहे। याची प्रशासनाने, शासनाने आणि सरकारने लवकरात लवकर नाही दखल घेतल्यास या पुढे जाऊन आम्ही उग्र आंदोलन करणार आहोत। आंदोलनाची व्याप्ती वाढणार आहोत। याला कमी जास्त झाल्यास, काही अवघात घडल्यास याला सरकार जबाबदार राहील। आणि आमच्या उपोषणकर्ते संदेश कुंभार यांची प्रकृती पूर्ण खालावलेली आहे। जर उपोषणकर्त्यांचे जर तुम्ही अशा पद्धतीने अवहेलना करणार असाल तर आम्ही या पुढे जाऊन कायद्याचा भान न ठेवता आम्ही आंदोलनाचं स्वरूप वेगळ्या पद्धतीनं आम्ही सुरू करणार आहोत। त्याचे गांभीर्याने सरकारने आणि प्रशासनाने लक्षात घेऊन आमचा त्वरित तालुका घोषित करावा, जाहीर करावा, आणि संघ अप्पर तहसीलदार कार्यालयाचा विभाजन जो आहे तो लवकरात लवकर स्थगित करावा। लोकप्रतिनिधी याकडे लक्ष आहे का? आता जत तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी आहे, त्या लोकप्रतिनिधींचं काय नेमकं भूमिका असणार आहे? जो विषय झालाच नसता, त्यामुळे आहे की नाही, लोकप्रतिनिधी काय करतात त्याला ते स्वतः सांगू शकतात, पण आज जनता आहे, जनतेची मागणी आहे, उग्र स्वरूपातला मागणी आहे, जो आम्हाला हक्काने मिळालेला आहे तो आमच्या ताटातून हिसकावून नेण्याचा प्रयत्न चालू आहे। तो कदापि आमचा जत तालुक्यातील पूर्व भागातील संघ परिसरातील संघ तालुक्यातील सर्व जनता कदापि सहन करणार नाही। जत तालुक्यामध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या, ज्यावेळेस आश्वासन दिलं होतं की जत तालुका करण्यासाठी प्रयत्न करणार, असं देखील लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिलं होतं, त्यावर काय लोकप्रतिनिधी पाऊल उचलले असं तुम्हाला दिसते का? काय वाटतं याबद्दल? जत तालुका विभाजनाच्या माध्यमातून विद्यमान आमदारांनी सांगितलं होतं, जतचं विभाजन करून तालुका निर्मिती करून तालुका पायाभूत सुविधासाठी, तालुक्यात भव्य निधी आणण्यासाठी, भरपूर निधी उपलब्ध करण्यासाठी तालुका विभाजनाची गरज आहे। हिंगोली जिल्ह्याचा क्षेत्रफळ एवढा जत तालुक्याचा क्षेत्रफळ आहे। या क्षेत्रफळाचा विचार करता तालुक्याचं विभाजन होणं गरजेचं आहे। लवकरात लवकर आम्ही करू, ज्या विद्यमान आमदारांनी सांगितलं होतं, पण त्यांना आज हे विसर पडलेलं आहे। जाणीव करून देण्यासाठी आपण त्यांना आज आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो, तुम्ही आपल्याकडे दुर्लक्ष करू नका। आम्ही पूर्ण तालुक्याचा तुम्ही आमदार आहात, एकीकडे दुसरीकडे एक न्याय, आम्हाला एक न्याय असं करू नका। तुम्हाला विनंती आहे, आमचा तात्काळ संघ तालुका जाहीर करून आम्हाला न्याय देण्याची भूमिका आपण करावं असं मी विनंती करतोय। लोकप्रतिनिधी असं कुठेतरी वाटतं का संघ मधलं जे रोजीरोटी ज्या लोकांची या अप्पर तहसील कार्यालयामध्ये उत्पन्न होत्या, तेच रोजीरोटी उचकावून दुसऱ्याच्या तोंडामध्ये देते असं तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आज जे आमच्या ताटात वाढलेलं आहे, जे 2017 साली शासनाच्या निकषामध्ये बसलेलं आहे, ते आम्हाला दिलेलं आहे। आमच्या ताटातनं उचलून उमदीला देण्याचं एक कट कारस्थान आहे, याचा निषेध म्हणूनच आम्ही आज कॅन्डल मार्च काढलेला आहोत।